हाय हॅलो फ्रेंड, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आपल्या एका गावाकडील मस्त आणि छानशा व्हिडिओमध्ये. तर तुम्ही हे दृश्य खूप वेळा पाहिलं असेल. तर हे आहे आमच्या दारासमोरील आसपासचा परिसर आणि हे आमच्या शेळ्या आहेत. तर इथे चाललेला आहे ह्यांचा पुन्हा व्हिडिओ कॉल केलेला आहे बोलायचं वगैरे, आणि श्री पण इथे खेळत आहे. तर हे आहे आमच्या गोट्या साईडचा भाग. जो शेतालाच आमच्या लागून आमचं घर आहे. तिथं शेतामध्येच आमचं घर असल्यामुळे सगळं गावाकडे कसं असतं एकदम तसं वातावरण आहे त्यांचं. तर चिंच पण खूप अशा म्हणजे पिकलेल्या नाही आहेत, पण छान आल्यात. आणि इथं आमच्या शेळी आहेत बघा, मस्त अशा गाई शेळ्या वगैरे. आणि आमचा श्री पण तिथं त्यांच्याबरोबर बघून खेळत होता शेळ्यांबरोबर. इथं पहा शेळ्यांपाशी चाललाय तो, मस्त त्याच्या गप्पा मारत असतो तो. आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार, त्याची पूजा वगैरे आहे. तर सकाळी सगळं काम वगैरे आवरलेलंच आहे आपलं. आणि इथं श्रीला घेऊन मी थोडंसं बाहेर आले होते फुलं वगैरे न्यायला, पण श्री काय ऐकत नव्हता. तिथं शेळ्यांना जे खायला टाकले ना ते इकडे तिकडे विस्कळून टाकत होता. पाहू शकताय मस्ती चालली त्याची. गावाकडे आल्यावर असं काय मजाच आहे, त्याला तर खूपच आवडतं. चाललंय खेळायचं त्याचं. चला ते खेळता येतपर्यंत आपण तर रानातून गेल्यानंतर मस्त आंब्याची पानं वगैरे आणली, थोडी फुलं वगैरे घेऊन आले, आणि काही फळं आपल्या शेतात असतात ते पण घेऊन आले मी. इथं पूजा वगैरे मांडलेली आहे, सोनूनी रांगोळ काढलेली, आणि मी पूजा वगैरे मांडून घेतलेली आहे. पूजा तर झालेली आपली इथे. त्याच्यानंतर आम्हाला गहिनीनाथ गडावरती जायचं आहे. तिथं दर गुरु आणि आज गुरुवार पण आहे आणि एकादश पण आहे. एकादश असल्यावर त्या गडावरती मस्त यात्रा वगैरे भरली जाते. आज जाणारच आहे. सकाळी जायचं होतं, पण अचानकच त्यांचा मित्राचा फोन आला की येणार आहोत. त्यासाठी मी 1 तास थांबलो. त्याच्यानंतर त्यांचा फोन आला की येणार नाही. तर आम्हाला असं करता करता दुपार झाली, आणि दुपारच्या नंतर आम्ही जायचं ठरवलं. कारण आम्ही एक तर खूप दिवसातून मी जाणार होते, आणि येणार आहे हे म्हटल्यानंतर देवाला पण असं नको नाही, म्हणून आमचं चालली तयारी जायची. हॅलो ओ अरे प्लेन काय आहे तुझं म्हणलं? सोनू आहे गाडीत, बघ कसं चढलंय खित गाडीत. अयो कसं पण. बर बर, तुला नगरला बिगरला जायचं असेल मला सांग. नगरला बीडला लईच अवघड आहे बाबा श्रीचं. श्री नगरला जायचं असलं नक्की सांग. नाही नगरला जायचं असलं नक्की सांग. पण ठीक हो. मी काय निघालोय आता. मला आजची थोड्या काय काय हे घ्यायचं, तर पप्पाकडे जायचंय त्याला. पप्पाकडं परत गडावून परत घरी. चावी घे ना. कोणती? ती नको घेऊ. गाडी चालली टक ती आहे ना मी तो. हा सने आणि ते जो महादेवदार आहे तिथे आम्ही लग्न झाल्यावर पहिल्यांदा गेलो होतो. त्यांनी खूप छान असं निसर्गाच्या ठिकाणी आहे. पावसाळ्यात खूप छान वातावरण होते इकडं. तर पाहू शकता सगळं झाडं वगैरे आहेत. तर कुणी इकडं जात असेल ह्या रस्त्याने तर कमेंटमध्ये नक्की सांगा कोण कोण गेलं आहे या ठिकाणी. महादेव दर्यामध्ये पण खूप छान असं आहे मंदिर वगैरे, निसर्गाचं एकदम ठिकाण आहे. तर नक्की ते एकदा तरी भेट द्यायलाच पाहिजे, जे बीड जिल्ह्यामध्ये राहतात त्यांनी तरी. तरी गहिनीनाथ गडाकडे जाण्यासाठी कमानीतून आता एंट्री झालेली आहे. इथून आम्ही जाणार आहोत, कारण इकडं मी तरी 10 वर्षानंतर इथं पहिल्यांदा आलेले आहे. तर खूप भाविकांची गर्दी होती. तर हे झाड आहे ना मध्यभागी दोन्ही साईडनी रस्ते आहेत, आणि मध्यभागी हे झाड खूप छान वाटायचं पहिलं, पण आता रस्ता थोडा साईडने घेतलेला आहे. तर त्या झाडाखाली खूप सगळे भाविक बसले होते. खूप धुरळा वगैरे होता,
कारण रस्त्याचे काम पण चालू होते ना त्यामुळे. तर आम्ही या सगळ्यांना मुलांना बापरे गर्दी बघू खूपच आहे. चला चला ते वरच आता केलेलं आहे वाटतंय.